स्वागत आहे आपल्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण बोलणार आहोत इंटरनॅशनल म्युच्युअल फंड या कॅटेगरीविषयी. जसं की आपण जाणता, या चॅनलचा उद्देश आहे की जे नवीन म्युच्युअल फंड गुंतवणूकदार आहेत त्यांना म्युच्युअल फंडांमधील गुंतवणुकीविषयी अत्यंत साध्या आणि सरळ सोप्या शब्दांमध्ये माहिती देणं. माझं नाव परेश आहे. मी एक NISM सर्टिफाईड आणि एम्फी रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आणि ॲडवायझर आहे. हा माझा AIRN नंबर आहे 334516. पुढे जाण्याआधी हा डिस्क्लेमर खूप जरुरी आहे की म्युच्युअल फंडांमधील गुंतवणूक ही फार जोखमीची असते आणि कुठल्याही म्युच्युअल फंड योजनेतील भूतकाळातील परतावा कितीही चांगला असला तरी असाच परतावा भविष्यात चालू राहील याची काही शाश्वती किंवा खात्री नसते. तर इंटरनॅशनल म्युच्युअल फंड या नावातच आलं की हे असे म्युच्युअल फंड्स असतात, अशा म्युच्युअल फंड स्कीम असतात ज्या इंटरनॅशनल कंपन्यांमध्ये म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात ज्या कंपन्या लिस्ट झालेल्या आहेत किंवा आंतरराष्ट्रीय बाजारात ज्या कंपन्या उपलब्ध आहेत त्या कंपन्यांच्या शेअरमध्ये हे म्युच्युअल फंड गुंतवणूक करतात. तर का करावी, तुम्ही का इंटरनॅशनल म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करावी किंवा इव्हन इंटरनॅशनल कंपन्यांच्या स्टॉकमध्ये का गुंतवणूक करावी? तर त्याचं सर्वात मोठं कारण हे आहे की आंतरराष्ट्रीय बाजारात गुंतवणूक केल्याने तुम्हाला अशा बऱ्याच सेक्टरमधील कंपन्यांमध्ये गुंतवणूक करता येते, जे सेक्टर किंवा ज्या क्षेत्रातील कंपन्या भारतात किंवा भारतीय बाजारामध्ये उपलब्धच नाही आहेत किंवा फार फार कमी उपलब्ध आहेत. तर हे काही सेक्टर, इंडस्ट्रीज किंवा क्षेत्र, ज्याला मराठीत शब्द आहे, ते इथे दिलेले आहेत. बायोटेक्नॉलॉजी, हेल्थकेअर इक्विपमेंट, ब्रॉडलाईन रिटेल, इंटरॅक्टिव्ह मीडिया, टेक हार्डवेअर, सॉफ्टवेअर, सेमीकंडक्टर्स. तर याच्यात जर तुम्ही पाहिलं तर या कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये भारतीय बाजारात जास्त कंपन्या उपलब्ध नाही आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला जर या सेक्टरला तुम्हाला एक्सपोजर पाहिजे असेल किंवा तुमचं असं मत असेल की हे जे सेक्टर्स आहेत किंवा या ज्या इंडस्ट्रीज आहेत त्या भविष्यात खूप जोमाने वाढणार आहेत आणि या कंपन्या या इंडस्ट्रीजच्या ग्रोथमध्ये, वाढीमध्ये जर तुम्हाला सहभाग घ्यायचा असेल, त्याच्यापासून तुम्हाला रिटर्न्स पाहिजे असतील, परतावा पाहिजे असतील, तर तुम्हाला इंटरनॅशनल म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करण्याशिवाय पर्याय नाही आहे. तर इथे एक छोटासा मुद्दा आहे आणि तो समजून घेण्यासारखा आहे कारण की फार इंटरेस्टिंग आहे. तर हे जे कंपॅरिझन दिलेलं आहे, तर पहिला तर निफ्टी 500 आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे आपल्याकडे जो निफ्टी इंडेक्स आहे, तो हा इंडेक्स आहे. 500 आहे मात्र फक्त पहिल्या 50 कंपन्यांनंतर टॉप 500 कंपन्यांचा आहे तो. दुसरा जो इंडेक्स आहे तो आहे MSCI ACWI. ACWI स्टँड्स फॉर ऑल कंट्री वर्ल्ड इंडेक्स. हा असा इंडेक्स आहे जो डेव्हलप्ड कंट्रीज म्हणजे विकसित देश आणि विकसनशील देश या सगळ्या देशांमधील कंपन्यांना, मुख्य कंपन्यांना एकत्र करून बनवलेला तो इंडेक्स आहे. जर तुम्ही या इंडेक्समध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला जवळपास 85% जगात जेवढ्या कंपन्या, जगभराच्या बाजारात जेवढ्या कंपन्यांचे शेअर लिस्ट आहेत, तर अशापैकी जवळपास 85% शेअरमध्ये तुम्हाला एक्सपोजर किंवा गुंतवणूक मिळू शकते. दुसरं महत्त्वाचं कारण इंटरनॅशनल म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्याचं हे आहे की जरी मागील एक 10-15 वर्षात आपण सर्वच जाणता किंवा ऐकलं असेल की भारतीय शेअर बाजारांनी फार चांगला परतावा दिलेला आहे. खास करून मागील एक 3 ते 5 वर्षात तर कोविडच्या नंतर तर एकदम जबरदस्त रेट ऑफ रिटर्न आलेले आहेत, परतावा आलेला आहे. पण तरीही मागील 15 वर्षाचा जर आपण जगभरातील मुख्य बाजारांचा, शेअर बाजारांचा विचार केला, तर भारतातील बाजाराचे रिटर्न हे फक्त दोनदाच नंबर वनला राहिलेले आहेत 15 वर्षात. तर कित्येक असे बाजार आहेत, अमेरिकन आहे, ते तर ऑब्व्हियस आहे. पण ब्राझील झालं किंवा जर्मनी झालं, जपान झालं, चायना झालं, तर यांच्या बाजारांनी सुद्धा कित्येक वेळा आपल्यापेक्षा जास्त रिटर्न दिलेले आहेत. तर तुम्हाला समजा जास्त रिटर्नची अपेक्षा असेल, जास्त परताव्याची अपेक्षा असेल, तुम्हाला अ, वेगवेगळ्या सेक्टरमध्ये एक्सपोजर पाहिजे असेल, याला डायव्हर्सिफिकेशन म्हणतात. कारण की ठीक आहे, भारतात गुंतवणूक नक्कीच मागच्या एक 30 वर्षात चांगला बाजाराने परतावा दिलेला आहे आणि पुढे सुद्धा तो मिळत राहील अशी आशा आहे. मात्र
जे आंतरराष्ट्रीय शेअर बाजार आहेत किंवा आंतरराष्ट्रीय कंपन्या आहेत, त्यांनी त्यांनी तर यांच्यापेक्षाही चांगला परतावा दिलेला आहे. आणि जर तुम्हाला फक्त आपली पूर्ण गुंतवणूक भारतात नको, थोडी एक डायव्हर्सिफाय करण्यासाठी दुसऱ्या देशात करावीशी वाटत असेल, तर इंटरनॅशनल म्युच्युअल फंड हा एक उत्तम पर्याय आहे. आता एक मुख्य मुद्दा हे जे बरेचसे इंटरनॅशनल म्युच्युअल फंड्स आहेत, ते आंतरराष्ट्रीय म्हटले तरी त्यांची बरीचशी गुंतवणूक ही अमेरिकन शेअर बाजारातच असते. तर याचं कारण काय? आता या चॅनलवरतील एखाद 2 व्हिडिओमध्ये तुम्ही मला बोलताना ऐकलं असेल, आपण पीटर लिंच हे जे जगातील सर्वाधिक यशस्वी म्युच्युअल फंड मॅनेजर आहे, त्यांच्यावरती एक व्हिडिओ बनवला होता. जर तुम्ही पाहिला असेल तर तो नक्की पाहावा. त्याच्यानंतर याच्या आधीचा जो व्हिडिओ होता, की बाजारात तुम्हाला दीर्घकालीन गुंतवणुकीचं उद्दिष्ट ठेवणं का जरुरी आहे? तर त्याच्यात सुद्धा मी बोललो होतो, की अमेरिकन शेअर बाजार हा जो आहे तो जगातील सर्वाधिक आधुनिक, सर्वात मोठा आणि सर्वात खोल बाजार आहे. द वर्ल्ड्स मोस्ट एडवान्स्ड अँड द डीपेस्ट स्टॉक मार्केट इन द वर्ल्ड. तर हे काही माझं वैयक्तिक मत नव्हतं. अ, मी या चॅनलवरती शक्यतो वैयक्तिक मतं देत नाही आणि जर देत असलो तर मी ते नक्कीच सांगतो, की हे माझं वैयक्तिक मत आहे. तर ते वैयक्तिक मत नव्हतं. हे त्याला त्याच्यामागे तथ्य आहे. तर हे तथ्य काय आहे ते आता मी तुम्हाला सांगणार आहे. तर हा एक खूप चांगला एनालिसिस केलेला आहे McKinsey & कंपनी. ही एक आंतरराष्ट्रीय कन्सल्टिंग कंपनी आहे, सल्लागार कंपनी आहे. तर त्यांनी जवळपास मागील 200 वर्षांचा इतिहास काढला. अमेरिकन बाजाराने काय परतावा दिलेला आहे, मागील 200 वर्षात अमेरिकन बाजाराने काय परतावा दिलेला आहे, महागाईनंतर. म्हणजे हा जो परताव्याचा रेट तुम्हाला इथे दिसतोय 6.5 ते 60%. हा महागाई ॲडजस्टेड आहे, इन्फ्लेशन ॲडजस्टेड, म्हणजे याच्यात इन्फ्लेशन ॲडजस्ट करून हा रिअल रेट ऑफ रिटर्न आहे. तर त्यांनी हा जो ॲनालिसिस केलेला तो जानेवारी 1996 ते जून 2022 या सालांमध्ये केलेला. तर त्यांना असं कळून आलं, की या पिरियडमध्ये अमेरिकन बाजाराने 6.8% परतावा दिलेला आहे सरासरी. आणि जो मागील 200 वर्षांच्या परताव्याच्या जवळपास सारखाच आहे. म्हणजे त्याच रेंजमध्ये मागील 200 वर्षात अमेरिकन बाजाराने 6.5 ते 7%च्या रेटनी परतावा दिलेला आहे. आणि जानेवारी 1996 ते जून 2022 याच्यामध्ये सुद्धा बाजाराने 6.8%च्या दरानेच परतावा दिलेला आहे. आता याच्यात खास काय? आता बघा, हा जो टाइम पिरियड आहे, जानेवारी 1996 ते जून 2022 याच्यामध्ये बाजारात, फक्त अमेरिकन बाजारात नाही तर पूर्ण जगभराच्या बाजारांमध्ये प्रचंड उलथापालथ झालेली आहे. ज्याच्यात तुमचा 2001चा जो डॉट कॉम बस्ट होता, म्हणजे डॉट कॉम कंपन्या होत्या अमेरिकेमध्ये, त्या पूर्णपणे क्रॅश झाल्या. त्याच्यानंतर स्टॉक मार्केट क्रॅश झालेलं, तिकडचा शेअर बाजार क्रॅश झालेला. त्याच्यानंतर 2008चा फायनान्शियल क्रायसिस, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर जे संकट आलेलं, त्याच्यामध्ये सुद्धा जगभरातले जे बाजार होते ते पडलेले. आणि त्याच्यानंतर कोविडमध्ये जे बाजारात पडझड आलेली, हे 3 मुख्य अ, बाजारातील पडझडीच्या घटना या कालावधीत समाविष्ट आहेत. आणि तरीही अमेरिकन बाजाराने जो परतावा दिलेला आहे, एवढ्या 3 भयंकर घटना होऊन सुद्धा या कालावधीत अमेरिकन बाजाराने सरासरी 6.8% या दराने परतावा दिलेला आहे. आणि जो त्यांच्या मागच्या 200 वर्षांच्या परताव्याच्या रेंजमध्येच आहे. याला म्हणतात स्टेबिलिटी, स्थिरता, स्थैर्य. आणि हे सर्वात मोठं कारण आहे, की जगभरातील गुंतवणूकदार, फक्त अमेरिकेतील गुंतवणूकदार नाही, जगभरातील गुंतवणूकदार अमेरिकन बाजारात गुंतवणूक करतात. याच्या मागे हे सर्वात मोठं कारण आहे, की त्या बाजारात जे स्थैर्य आहे, एका लाँग पिरियडमध्ये, एखाद 2 वर्षात तुम्हाला कदाचित खूप तोटा दिसेल, खूप व्हॉलॅटिलिटी दिसेल, खूप चढ-उतार होताना दिसतील. मात्र कितीही मोठं संकट येऊ दे, अमेरिकन बाजाराचा जो रिटर्न राहिलेला आहे, एक 10 ते 15 वर्षाच्या कालावधीत, हा मागील 200 वर्षाच्या त्याच्या इतिहासातला जो रिटर्न आहे, त्याच्याच बरोबर राहिलेला आहे. हे जे अमेरिकन बाजारचं वैशिष्ट्य आहे, ते एक थोड्याफार प्रमाणात लंडन बाजार सोडला, लंडन शेअर बाजार सोडला, तर बाकी कुठल्याही जगातल्या बाकी कुठल्याही शेअर बाजारा बद्दल हे म्हणता येऊ शकत नाही. आपण आता हे पण ऐकलं असेल, की भारतात मागील एक 30-35 वर्षात आपण बघितलं, एक
जेव्हा आपण दीर्घकालीन गुंतवणुकीच्या कालावधीवरती जो व्हिडिओ केला होता, त्याच्यात आपण पाहिलं की जवळपास एक 1990 पासून 2024-2025 पर्यंत या 35 वर्षाच्या कालावधीत सेन्सेक्स जो आहे आपला इंडेक्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा, त्यांनी एक 14-14.5% दराने परतावा दिलेला आहे. हा इन्फ्लेशन ॲडजस्टेड नाही आहे. मात्र आपण असं खूप वेळा ऐकतो की आता पुढे एवढे रिटर्न येणार नाहीत, एवढा परतावा येणार नाही, कारण की आता मार्केटमध्ये खूप लिक्विडिटी आलेली आहे. आणि कदाचित ते खरंही असेल. तसंही भूतकाळातील रिटर्न, भूतकाळातील परताव्याची काही गॅरंटी नसते की भविष्यात सुद्धा ते तसे येतील. मात्र हे बघा, अमेरिकन स्टॉक मार्केट बघा, अमेरिकन शेअर बाजार बघा, 200 वर्ष आत्ता सुद्धा त्यांचा जो परतावा येतोय तो मागील 200 वर्षाच्या इतिहासाच्या परताव्याप्रमाणेच येतो आहे. इथे सुद्धा काही भविष्य काळाची काही गॅरंटी नाहीये. मात्र जर एक 10-20 वर्षातील परतावा, सध्याच्या मागील 10-20 वर्षातील परतावा जर 200 वर्षाच्या परताव्याच्या रेंजमध्येच येत असेल, तर नक्कीच याला एक फार चांगली स्थिरता किंवा स्टेबिलिटी किंवा रिलेटिव्ह शुरिटी, बाजारातली गुंतवणुकीबद्दल कोणीच काही खात्री देऊ शकत नाही. मात्र अमेरिकन बाजाराच्या बाबतीत गुंतवणूकदार गुंतवणूकदार बऱ्याच वेळा त्यांना शंका फार कमी असतात. दुसरं कारण हे आहे, जे मी तुम्हाला सांगत होतो, की अमेरिकन शेअर बाजार हा जगातील सर्वाधिक आधुनिक आणि सर्वात खोल शेअर बाजार आहे. खोल म्हणजे काय, की त्याची जी लिक्विडिटी आहे. आता मार्केट कॅपिटलायझेशन जर तुम्ही बघितलं अमेरिकन शेअर बाजाराचं, तर जवळपास ते $50 ट्रिलियन आहे. हा थोडासा जुना डेटा आहे. आता सध्याचं जर तुम्ही बघितलं तर ते 50 वरून 60, जवळपास 60-65 ट्रिलियन वरती पोहोचलेलं आहे. जर कम्पेअर करायचं झालं तर भारताचं स्टॉक मार्केट मागच्या 4-5 वर्षात एवढं वाढलंय, तरी त्याची जी मार्केट कॅपिटलायझेशन आहे ते अराउंड $5 ट्रिलियन आहे. म्हणजे अमेरिकेतला शेअर बाजार आपल्यापेक्षा 12 पटीने मोठा आहे आणि तो वाढतच चाललाय. तिकडे लिक्विडिटी आहे. लिक्विडिटी म्हणजे काय, खूपसे गुंतवणूकदार, जसं मी सांगितलं, पूर्ण जगभरातील गुंतवणूकदार त्या बाजारात गुंतवणूक करत असतात. ग्रेटर डायव्हर्सिफिकेशन, कारण की तिकडे बऱ्याच कंपन्या आहेत. अमेरिकन सरकारचे बॉन्ड्स आहेत, कंपन्यांचे बॉन्ड्स आहेत, बरेचसे असे प्रॉडक्ट्स आहेत जे भारतात सध्या उपलब्ध नाहीत, मात्र ते अमेरिकन शेअर बाजारात उपलब्ध आहेत. आणि अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे मार्केट ट्रान्सपॅरन्सी. आज अमेरिकन शेअर बाजारात जी जी पारदर्शकता आहे, त्यांच्याकडे जे रेग्युलेशन्स आहेत, रेग्युलेशन म्हणजे कायदे किंवा नियम, आणि हे कायदे आणि नियम दोघांसाठी आहेत. ज्या कंपन्या लिस्ट झालेल्या आहेत तिकडे, ज्या कंपन्या तिकडे शेअर बाजारात उपलब्ध आहेत त्यांच्यासाठी पण ते आहेत, आणि जे गुंतवणूकदार आहेत त्यांच्यासाठी पण आहेत. तर पारदर्शकता जी आज अमेरिकन बाजारात आहे, जे कायद्याचं तिथे पालन होतं, तसं जगभरातील अजून कुठल्याही बाजारात त्या पातळीवरती होत नाही. आणि त्यामुळेच अमेरिकन शेअर बाजार हा आज जगभरातील गुंतवणूकदारांचं एक आकर्षण केंद्र बनलेलं आहे. आणि हे सुद्धा आहे, याच्यात सुद्धा तथ्य आहे, की जितके जगभरातील गुंतवणूकदार, म्हणजे नंबर ऑफ गुंतवणूकदार, किती संख्या आहे गुंतवणूकदारांची, आणि ते किती गुंतवणूक करतात, किती पैसे गुंतवतात, या दोन्ही पॅरामीटरवरती अजून कुठलाही जगातील शेअर बाजार असा नाही जो अमेरिकन शेअर बाजाराशी बरोबरी करेल सध्या. काही दशकांपूर्वी लंडन स्टॉक एक्सचेंज हा जगातील सर्वात मोठा, आधुनिक आणि सर्वात खोल असा शेअर बाजार होता. मात्र अमेरिकन शेअर बाजाराने आता त्याला केव्हाच मागे टाकलेलं आहे. लोअर करन्सी रिस्क, आणि अमेरिकेतले जे शेअर्स असतात ते डॉलरमध्ये उपलब्ध असतात, आणि डॉलर याला सेफ हेवन म्हटलं जातं, म्हणजे सर्वात सेफ चलन, सर्वाधिक सुरक्षित चलन डॉलरला म्हटलं जातं. आणि इनोव्हेशन, अमेरिकन बाजारात ज्या कंपन्या उपलब्ध आहेत, आता तुम्ही ऐकलं असेल, ॲमेझॉन ही कंपनी आपल्याला माहिती आहे, फेसबुक माहिती आहे, गुगल माहिती आहे, मायक्रोसॉफ्ट माहिती आहे. तर या अशा कंपन्या अमेरिकन बाजारातच उपलब्ध आहेत. या कंपन्यांचे शेअर जर तुम्हाला खरेदी करायचे असतील, तर तुम्हाला अमेरिकन बाजारातच गुंतवणूक करावी लागेल. या कंपन्यांचे शेअर तुम्हाला अजून कुठल्या बाजारात शक्यतो मिळणार नाहीत. तर हे एक बंधन म्युच्युअल फंडनी एक अनालिसिस केलेलं आहे, की तुम्ही फक्त भारतात गुंतवणूक करण्यापेक्षा एक 20% तुमच्या गुंतवणुकीचा भाग जर इंटरनॅशनल म्युच्युअल फंडमध्ये गुंतवलात किंवा अमेरिकन कंपन्यांमध्ये गुंतवलात, तर तुमचा रिटर्न चांगला येऊ शकतो. हे त्यांनी एक कंपॅरिझन दिलेलं आहे, की मागील 5 वर्षासाठी US बाजारांनी रिटर्न दिलेला आहे जवळपास 21%चा, भारतीय बाजारांनी रिटर्न दिलेला आहे 19%चा.
जर तुम्ही हे 80-20 कॉम्बिनेशन केलं तर तुम्हाला रिटर्न आला असता जवळपास 20.5%, जो फक्त भारतीय बाजारचा रिटर्न आहे 19.2%. त्याच्यापेक्षा जवळपास 1.2% जास्त आहे. आणि सर्वात शेवटी वॉरन बफे साहेब यांच्याविषयी या चॅनलवरती आपण बऱ्याच वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये बोललेलो आहोत. जगातील सर्वाधिक यशस्वी गुंतवणूकदार. तर त्यांनी आपल्या 2021 सालच्या वार्षिक पत्रामध्ये लिहिलेलं आहे की डिस्पाइट सम सिव्हिअर इंटरप्शन्स अवर कंट्री म्हणजे अमेरिका, ते अमेरिकन आहेत. अवर कंट्रीज इकॉनॉमिक प्रोग्रेस हॅज बीन ब्रेथ टेकिंग. अवर अनवेवरिंग कन्क्लुजन नेव्हर बेट अगेन्स्ट अमेरिका. याचा अर्थ काय होतो की हे जवळपास मागील 60 ते 65 वर्षे गुंतवणूक करत आहेत. फक्त अमेरिकन बाजारात नाही तर जगभरातल्या सगळ्या बाजारांमध्ये त्यांनी गुंतवणूक केलेली आहे आणि यशस्वी ठरलेले आहेत. हे जगातील सर्वाधिक यशस्वी गुंतवणूकदार आहेत आणि ते आपल्या मागील जवळपास 60 वर्षाच्या कारकिर्दीवरती त्यांचा जो अनुभव आहे त्याच्यावरती नजर टाकून जे त्यांना रिटर्न मिळालेले आहेत, या सगळ्याचा पूर्ण अनालिसिस करून त्यांनी हे कन्क्लुजन किंवा सारांश म्हणतात तो लिहिलेला आहे की अमेरिकन बाजाराविरोधात कधीही जाऊ नका. असा त्याचा एक थोडं भाषांतर होऊ शकतं की नेव्हर बेट अगेन्स्ट द USA. म्हणजे अमेरिकन बाजार कधीही तुम्हाला चांगलाच परतावा देईल, असं असा असा त्याचा अर्थ होतो. आता आपण बघूया जे इंटरनॅशनल कॅटेगरी म्युच्युअल फंड्स आहेत त्यांनी कसा रिटर्न दिलेला आहे. तर या काही प्रॉमिनंट मुख्य कॅटेगरी आहेत. याच्याविषयी आपण याच्यातल्या बऱ्याचशा कॅटेगरीबद्दल तर वरती आपण याच्या आधी व्हिडिओ बनवलेले आहेत. तर इक्विटी इंटरनॅशनल कॅटेगरी बघा, तर त्यांनी रिटर्न दिलेला आहे जवळपास मागील 1 वर्षात 23%चा, मागील 3 वर्षात सरासरी रिटर्न 17%चा दिलेला आहे, मागील 5 वर्षात 10%चा दिलेला आहे. आता हे पूर्ण ब्रॉड बेस्ड कॅटेगरी आहे. इक्विटी इंटरनॅशनलमध्ये बरेच वेगवेगळ्या देशात गुंतवणूक करणारे फंड्स अवेलेबल आहेत. अमेरिकेत आहेत, जपानमध्ये गुंतवणूक करणारे आहेत, चीनमध्ये गुंतवणूक करणारे आहेत, युरोपमध्ये गुंतवणूक करणारे आहेत. त्यामुळे हे थोडं ब्रॉड बेस्ड कंपॅरिझन आहे. मात्र जर तुम्ही पाहिलात तर एक 3 वर्षाचा पहा, चांगला रिटर्न दिलेला आहे 16-17%. 5 वर्षाचा पण बघितलात तर बाकीच्या तुलनेमध्ये कमी दिसेल, 10.6%. पण जर तुम्ही स्पेसिफिक फंडच्या डिटेलमध्ये गेलात तर कित्येक फंड असे आहेत ज्यांनी याच्यापेक्षा चांगले रिटर्न्स दिलेले आहेत आणि कित्येक फंड असे पण आहेत की यांच्यापेक्षा कमी रिटर्न्स दिलेले आहेत. आणि हे सांगायची गरज नाही, प्रत्येक स्लाइडच्या खाली डिस्क्लेमर टाकलाच आहे की भूतकाळातील रिटर्न भविष्यात सुद्धा येत राहतील याची काही खात्री नाही. मात्र एक मुख्य गोष्ट लक्षात ठेवायला हवी की भारतात बरेचसे रिस्ट्रिक्शन्स आहेत. सेबी आणि RBIचे खूप निर्बंध आहेत आंतरराष्ट्रीय शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी. तर त्याच्यावरती 3 निर्बंध आहेत. एक इंडस्ट्री वाईड लिमिट आहे, म्हणजे पूर्ण इंडस्ट्री भारतामध्ये जी म्युच्युअल फंड इंडस्ट्री आहे ते $7 बिलियन पेक्षा जास्त बाहेरच्या देशात गुंतवणूक करू शकत नाहीत. त्याच्यानंतर ETF म्हणून एक कॅटेगरी आहे. हे काय आहे ते आपण एका वेगळ्या व्हिडिओमध्ये पाहू. मात्र ETF म्हणून एक वेगळी कॅटेगरी येते म्युच्युअल फंडांमध्ये, तर त्यांच्यासाठी लिमिट आहे $1 बिलियन. आणि हे 2 लिमिट झाल्यानंतर सुद्धा, हे 2 निर्बंध झाल्यानंतर सुद्धा AMC स्पेसिफिक लिमिट आहे. AMC म्हणजे म्युच्युअल फंड कंपनी. तर एक म्युच्युअल फंड कंपनी $1 बिलियन पेक्षा जास्त बाहेर गुंतवणूक करू शकत नाही. म्हणजे त्यांच्या सगळ्या स्कीममध्ये जे काही आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये गुंतवणूक असेल ती $1 बिलियन वरती जाऊ शकत नाही. आता थोडीशी दुःखदायक बातमी ही आहे की भारतात ज्या काही आंतरराष्ट्रीय बाजारात गुंतवणूक करणाऱ्या म्युच्युअल फंड स्कीम उपलब्ध आहेत, त्या सगळ्या स्कीम्सनी, त्या सगळ्या म्युच्युअल फंड कंपन्यांनी हे लिमिट क्रॉस केलेलं आहे. त्यामुळे बऱ्याचशा स्कीम, माझ्या मते आता सध्या तरी कुठली स्कीम उपलब्ध नाहीये की जे गुंतवणूकदारांकडून पैसे घेत आहेत बाहेर गुंतवण्यासाठी. आता काय होतं की कधी-कधी या स्कीममधले जे एक्झिस्टिंग गुंतवणूकदार आहेत, म्हणजे सध्याचे गुंतवणूकदार आहेत, ते याच्यातून पैसे काढून घेतात. ते काढून घेतले की थोडा गॅप मिळतो त्यांना, ज्याच्यामध्ये ते नवीन पैसे घेण्यास सुरुवात करतात. मात्र हे काही भरोशाचं नाहीये, कधी चालू करतात ते लगेच बंद पण होऊन जाते, जसं त्यांचं ते लिमिट क्रॉस होईल तसं. तर त्यामुळे याच्यात जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर प्रत्येक म्युच्युअल फंड कंपनीच्या वेबसाईटवरती तुम्हाला नजर ठेवायला हवी. त्यांच्या
जे ईमेल न्यूजलेटर येतं त्याच्यावरती किंवा ईमेल अलर्ट्स येतात त्याच्यावरती तुम्हाला नजर ठेवायला हवी. जसे त्यांचे प्रत्येक स्कीममध्ये थोडीफार जागा मिळते त्यांना नवीन पैसे घ्यायला, तसे ते ईमेल अलर्ट पाठवतात आणि त्यावेळी लगेच गुंतवणूक करायला हवी. जर तुम्हाला आंतरराष्ट्रीय बाजारात गुंतवणूक करायची असेल, तर या सगळ्या ईमेल अलर्टवरती लक्ष ठेवणं फार जरुरी आहे. कारण की जसा तो ईमेल अलर्ट तुम्हाला जातोय, तसा तो कित्येक हजारो, लाखो गुंतवणूकदारांना, भारतीय गुंतवणूकदारांना गेलेला आहे आणि जे उत्सुक असतात बाहेर गुंतवणूक करायला, ते लगेच गुंतवणूक करून टाकतात. तर यासाठी तुम्हाला आपल्या ईमेलवरती लक्ष ठेवणं फार जरुरी आहे किंवा कित्येक असे सोशल मीडियावरती चॅनल्स आहेत, Instagram ग्रुप्स आहेत किंवा ऑनलाईन डिस्कशन बोर्ड्स आहेत, ज्याच्यावरती जे भारतीय गुंतवणूकदार असतात, त्यांना जसं कळतं की एखाद्या म्युच्युअल फंडच्या स्कीममध्ये ते आता नवीन गुंतवणूकदार घेत आहेत, तर ते तिकडे लगेच पोस्ट टाकतात आणि अशा वेळेला जर तुम्ही या सोशल मीडियावरती जर ॲक्टिव्ह असलात, तर तुम्हाला लगेच कळतं आणि तुम्ही गुंतवणूक करू शकता. तर हा एक छोटासा व्हिडिओ होता आंतरराष्ट्रीय म्युच्युअल फंड या कॅटेगरीविषयी. जर तुम्हाला आपला म्युच्युअल फंडांच्या गुंतवणुकीचा प्रवास चालू करायचा असेल आणि याच्यात जर तुम्हाला काही मदतीची गरज असेल, तर तुम्ही मला या WhatsApp नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. 9757309269. उजव्या बाजूला एक क्यूआर कोड दिलेला आहे. तो स्कॅन करून तुम्ही फंड्स बाजार हे ॲप डाउनलोड करू शकता. तिथे तुम्ही स्वतःला रजिस्टर करा आणि पूर्णपणे ऑनलाईन म्युच्युअल फंडांमध्ये तुम्हाला गुंतवणूक करता येईल. जर तुम्हाला ॲप डाउनलोड करायचं नसेल, तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी एक लिंक दिलेली आहे. त्यांच्या वेबसाईटची, त्या फंड्स बाजार त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही वेबसाईटवरती जाऊ शकता आणि तिथे तुम्ही स्वतःला रजिस्टर करून आंतरराष्ट्रीय म्युच्युअल फंडांमध्ये किंवा कुठल्याही वेगळ्या कॅटेगरीच्या म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करू शकता. पाहत राहा या चॅनल. या चॅनलवरती आपण अजून बऱ्याच काही इंटरेस्टिंग कॅटेगरीज विषयी माहिती देणार आहोत. धन्यवाद हा व्हिडिओ पाहण्यासाठी.